आज आपण पाहणार आहोत चिवडा कसा बनवायचा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण पेस्ट, कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, शेंगदाणे, डाळवा, चवीपुरतं मीठ, हळद, लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर आणि कढीपत्ता। आता आपण शेव बनवणार आहोत। त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि शेवग्याच्या मदतीने मी शेव करणार आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपण शेव बनवून घेऊयात। शेवासाठी पीठ असं घट्ट असं करायचं आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं आहे, त्यामुळे शेव कुरकुरीत होतो। शेवाला छान असं तळून घ्यायचं आहे। आता शेवाला आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता शेवाला काढून घ्यायचं आहे। आपला शेव तयार झालेला आहे। आता आपण याला चुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला डाळवा तळून घ्यायचा आहे। थोडासा कडक झाला की आता आपल्याला डाळवा काढायचा आहे आणि तो चुरमुऱ्यामध्ये मिक्स करायचा आहे। त्यानंतर आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। आता शेंगदाणे छान असे तळले की त्यालाही चुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर कांदा तळून घ्यायचा आहे। ब्राऊन कलर येईपर्यंत कांद्याला तळायचा आहे। आता हा कांदा छानपैकी तळला गेला आहे। आता आपण याला चुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आता आपल्याला कढीपत्ता तेलामध्ये गरम करून घ्यायचा आहे। आता हा कढीपत्ता छानपैकी गरम झालेला आहे। आता आपण याला चुरमुऱ्यामध्ये मिक्स करूयात। त्यानंतर आपल्याला तिखट, मीठ, हळद आणि लसूण आणि कोथिंबीर सगळं तेलामध्ये गरम करून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिश्रण छानपैकी तेलामध्ये तळल्यानंतर आपल्याला हे चुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हा झाला आपला छान कुरकुरीत चिवडा तयार।